नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंसयोगानन्दपुस्तकात् उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति 1940 ते 1951चा काल। अस्तु तर्हि कथायाः आरंभं कुर्मः। आम्हाला आता ध्यानाची किंमत कळून चुकली आहे आणि आमची आंतरिक मनशांतता कशानेही बिघाड पावणार नाही हे आम्हाला आता पुरते कळून चुकले आहे। गेले काही आठवडे आम्ही ध्यानाला बसलो असताना हवाई हल्ल्याच्या धोक्याच्या सूचना आम्हाला ऐकू आल्या आणि जवळपास टाईम बॉम्ब फुटल्याचे स्फोटही ऐकू आले। पण आमची विद्यार्थी मंडळी अशाही परिस्थितीत नियमितपणे जमतात व सामुदायिक ध्यानाचा व प्रार्थनेचा आनंद अनुभवितात। वरील धीरोदात्त मजकूर हा लंडनमधील सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप केंद्राच्या प्रमुखाच्या पत्रातील आहे। अशी अनेक पत्रे मला युद्धाच्या खाईत लोटलेल्या इंग्लंड व युरोपमधून मिळत असत। दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रवेश करण्यास अद्याप काही वर्षांचा अवधी होता। लंडनमधील दी विस्डम ऑफ द ईस्ट सेरीज या मासिकाचे सुविख्यात संपादक डॉक्टर एल क्रेनमर बिंग हे 1942 साली मला एका पत्रात लिहितात, मी जेव्हा जेव्हा ईस्ट वेस्ट वाचतो तेव्हा मला कळून चुकते की आपण दोघे वेगवेगळ्या जगात वावरत आहोत। लॉस एंजलिसहून येणारी ही ईस्ट वेस्ट रूपी बोट आमच्या बंदरात प्रवेश करते। ती बोट आल्याने तेथून पाठवलेल्या सुंदरता, सुव्यवस्था, शांतता आणि निस्तब्धता यांचा आम्हाला लाभ घडून येतो। शत्रूंनी घेरलेल्या या आमच्या शहराला बोटीबरोबर आपले आशीर्वाद मिळतात व पवित्र पेला याप्रमाणे मनास आनंद देतो त्याप्रमाणे आम्हास आनंद होतो। स्वप्नसृष्टीतील दृश्यांप्रमाणे आमच्या डोळ्यांसमोर आपल्या आश्रमातील ती तालवृक्षराजी, एन्सिनिटासमधील ते ध्यान मंदिर, आसमंतातील ती रमणीय पर्वतश्री व समोर पसरलेला प्रशांत महासागर ही सर्व दृश्ये झटकन येऊन जातात आणि त्या सर्वांहूनही तेथे जमलेल्या पारमार्थिक विचाराच्या, स्त्री पुरुषांच्या बंधुभावनेचा ठसा आमच्या हृदयावर फार प्रामुख्याने उमटतो। पारमार्थिक विचाराचे हे सारे बंधुजन एका एकत्वाच्या सूत्राने बद्ध झालेले असतात। काही एक विधायक कार्य करण्यात मग्न असतात आणि एकाग्रतेच्या अभ्यासामुळे त्यांची अंतःकरणे वारंवार उल्लसित होत असतात। अशा बंधुजनांना एक सामान्य शिपाईगडी पहाट होण्याच्या अगोदर गस्त घालण्याच्या टॉवरमधून लिहित आहे, कॅलिफोर्नियामध्ये हॉलिवूड येथे सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप चर्च ऑफ ऑल रिलिजन्स SRF कार्यकर्त्यांनी बांधले व 1942 अर्पण केले। नंतर एका वर्षाने कॅलिफोर्नियामध्ये सान डिएगो येथे असेच एक SRF मंदिर बांधले गेले आणि 1947 कॅलिफोर्नियामध्येच लाँग बीच येथे असेच एक चर्च तयार झाले। लॉस एंजलिसमधील पॅसिफिक पॅलिसेड्स भागातील फळाफुलांनी बहरलेले एक सुंदर उपवन SRF संस्थेला 1949 दान म्हणून मिळाले। हे उपवन म्हणजे जगातील अत्यंत सुंदर व रमणीय अशा ठिकाणांमधील एक ठिकाण आहे। या स्थानाचे एकंदर क्षेत्र 12 एकरांचे असून हिरव्यागार टेकड्यांच्या मधोमध एखाद्या नैसर्गिक नाटकगृहाप्रमाणे ते बसलेले आहे। तेथे निसर्गदत्त असे एक सरोवर असून ते जणू ह्या पर्वतांच्या मुकुटावरून खाली पडलेल्या एका नीलमण्याप्रमाणे शोभून दिसते। ह्या अच्छोद सरोवरामुळे ह्या स्थानाला SRF लेक श्राईन असे नाव मिळालेले आहे। ह्या परिसरात एक विचित्र असे डच पवनचक्कीगृह असून त्याच्या अंतर्भागी प्रशांत असे एक मंदिर आहे। खोलगट भागी एक बगीचा असून त्यामध्ये एक भव्य पाणचक्की संथपणे आपल्या तुषारांबरोबर संगीताचे सूर सोडित असते। ह्या ठिकाणाला 2 संगमरमरी पुतळ्यांनी शोभा आणलेली आहे। हे पुतळे चीनमधून आणलेले आहेत। एक पुतळा भगवान बुद्धाचा असून दुसरा क्वान यीनचा आहे। एका जलप्रपाताच्या वरती टेकडीवर पुऱ्या आकृतीचा येशू ख्रिस्ताचा एक पुतळा उभारलेला आहे। त्या पुतळ्याची ती धीर गंभीर मुद्रा आणि खाली सोडलेला सैलसा व उठून दिसणारा अंगरखा हे रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाशात चमकून दिसतात। मंदिराच्या आत भगवान श्रीकृष्ण आणि इतर अवतारी पुरुष यांचे पुतळे आहेत। लेक श्राईन येथील महात्मा गांधी वर्ल्ड पीस मेमोरियल 1950 अर्पण केले गेले। त्या साली अमेरिकेत सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप संस्था स्थापन झाल्याला 30 वर्षे झाली। हिंदुस्थानाहून पाठवलेली महात्मा गांधींच्या देहाची रक्षा त्या मेमोरियलमध्ये एका जुन्या 1000 वर्षांपूर्वीच्या दगडी पेटीत प्रतिष्ठापित करून ठेवली आहे। 1951 हॉलिवूडला सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप
इंडिया केंद्र स्थापन झाले. ते अर्पण करण्याच्या प्रार्थना विधीच्या वेळी कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री गुडविन जे नाईट व भारताचे कॉन्सल जनरल श्री M.R. आहुजा हे उपस्थित होते. त्या केंद्राच्या ठिकाणी आता मोठी दालने व सुमारे 250 माणसे बसतील असे एक सभागृह होते. SRF केंद्रांमध्ये जे नवीन सभासद येतात त्यांना योगशास्त्रविषयीची जिज्ञासा फार असते. कधीकधी मला हा प्रश्न विचारला जातो की काही संस्था सांगतात त्याप्रमाणे योगविद्या ही छापील मजकुराचा अभ्यास केल्याने बरोबर अवगत होणारी नसून ती जवळच असणाऱ्या एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखालीच अवगत होणे शक्य आहे, असे आहे की काय? ह्या अणुयुगात योगशास्त्राचे शिक्षण SRF पाठांसारख्या एका विशिष्ट क्रमानुसार पद्धतीने द्यावयास हवे, नाहीतर ह्या मोक्षप्रदायिनी विद्येचे ज्ञान काही निवडक लोकांपुरतेच मर्यादित राहील. प्रत्येक विद्यार्थ्यास ह्या दिव्य ज्ञानामध्ये परिणत असा गुरु जर सन्निधच मिळाला असता तर ते एक मोठे अमोल वरदानच झाले असते. पण जगात खरे साधुसंत थोडेच असून पापी लोकांचाच भरणा जास्त असतो. अशा परिस्थितीत असंख्य लोकांना योगशास्त्राचे ज्ञान अप्रत्यक्ष पद्धतीनेच प्राप्त करून घेण्याखेरीज दुसरा मार्ग नाही. हे ज्ञान खऱ्या योगीजनांनी क्रमशः पाठांच्या स्वरूपात लिहून ठेवावे व ते पाठ जिज्ञासू अभ्यासकांच्या घरी पोचते करावे व अशा तऱ्हेने त्यांना या योगशास्त्राचा ज्ञानाचा लाभ घडवून द्यावा, हा तो मार्ग आहे. याखेरीज दुसरा मार्ग नाही. एकमात्र पर्याय हाच की सामान्य माणसाने ह्या योगशास्त्राच्या ज्ञानापासून वंचित राहावे. त्याला ह्या ज्ञानाचा लाभ घेता येऊ नये. परंतु ह्या नवीन युगाबाबत परमेश्वराची अशी इच्छा नसावी. सर्व निष्ठावंत क्रियायोग्यांना आपले ध्येय प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या साधनेत मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांचे रक्षण करण्याचे वचन बाबाजींनी दिलेले आहे. त्या दिव्य प्रभूचे परमपित्याचे आपण संतान आहोत हे नाते पुनरपी प्रस्थापित करण्याकरता योग्य तो प्रयत्न जेव्हा मानव प्राणी करील तेव्हा अशा मानवाकरता सुख, शांती व समृद्धी यांचा लाभ होणार आहे. अशा तऱ्हेचे सुखसमृद्धीने परिपूर्ण भरलेले जग घडवून आणण्याच्या कामी, निर्माण करण्याच्या कामी डझनांनी किंवा शेकड्यांनी किंवा हजारांनी नव्हे तर लक्षावधी संख्येच्या क्रियायोग्यांची जरुरी आहे. पाश्चिमात्य जगात सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप संस्थेची स्थापना करणे हे कार्य माझ्यावर माझे गुरु श्री युक्तेश्वर व माझे परमगुरू बाबाजी यांनी सोपवलेले होते. अशी संस्था म्हणजे आध्यात्मिक मध साचवण्यासाठी तयार केलेले एक मधाचे पोळेच होय. हे कार्य, ही पवित्र जबाबदारी पुरी पाडण्याच्या कामी मला अनेक अडचणी आल्या. परमहंसजी, मला खरे सांगा, या साऱ्या खटपटीचा काही उपयोग आहे का, असा एक संक्षिप्त प्रश्न मला एकदा संध्याकाळच्या वेळी डॉक्टर लॉयड केनेल यांनी विचारला. डॉक्टर केनेल हे सान डिएगो येथील SRF चर्चचे प्रमुख आहेत. माझ्या समजुतीप्रमाणे त्यांना असे विचारावयाचे होते की तुम्हाला अमेरिकेत सुखसमाधान वाटले काय? योगविद्येचा प्रसार होऊ नये म्हणून जे काही चुकीच्या मार्गाने जाणारे लोक खटपट करीत असतात, त्यांनी समाजात जी असत्य पसरवली आहेत त्यांबद्दल आपल्याला काय वाटते? संस्थेचे कार्य करीत असताना पुष्कळदा फसगतीचे प्रसंग आलेले आहेत. पुष्कळदा मनस्ताप झालेला आहे. कधीकधी केंद्रांच्या प्रमुखांना बरोबर मार्गदर्शन करता आलेले नाही. कधीकधी विद्यार्थ्यांना बरोबर शिकवता आलेले नाही. त्याबद्दल आपल्याला काय म्हणावयाचे आहे? मी उत्तर दिले, परमेश्वर ज्याची कसोटी घेतो तो मनुष्य खरोखरीच भाग्यवान असतो. प्रत्येक वेळी माझ्या डोक्यावर काय बोजा ठेवावा हे त्याच्या पुरे स्मरणात असते. अशावेळी माझ्या डोळ्यांपुढे ती निष्ठावंत विद्यार्थी मंडळी, त्यांचे ते माझ्यावरील निस्सीम प्रेम, माझ्यावरील भक्ती व समजूतदारपणा, खरोखर ह्या सर्व गुणांनी अमेरिका देशाच्या हृदयाला तजेला दिलेला आहे, उजाळा आणलेला आहे. नंतर माझ्या शब्दांवर अल्पसा जोर देत मी पुढे बोलू लागलो. या सर्व प्रश्नांना माझे उत्तर होय असे आहे. 1000 वेळा होय असे आहे. मला स्वप्नातही कल्पना कधी आली नाही की इतक्या यशस्वी रीतीने मी पश्चिम व पूर्व यांना एकमेकांजवळ आणून त्यांच्या आध्यात्मिक चिरंतन अशा बंधनाने बद्ध करून टाकले आहे. भारतातील ज्या महात्म्यांना पाश्चिमात्य जगाबद्दल आस्था वाटते त्यांना आधुनिक काळातील परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. त्यांना हे पुरते माहीत आहे की सर्व राष्ट्रांनी काही विशिष्ट असे पौर्वात्य व पाश्चिमात्य गुण समर्पकपणे आत्मसात केले नाहीत तोपर्यंत जगातील स्थिती सुधारणार नाही. एका गोलार्धाला दुसऱ्या गोलार्धाच्या उत्तम अशा सद्गुणांची जरुरी आहे. मी जगभर प्रवास केला. मला जागोजाग दुःख आढळून आले. मला वाईट वाटले. पूर्वेकडे या दुःखाची कारणे ही भौतिक पातळीवर प्रामुख्याने आहेत, तर पाश्चिमात्य जगामध्ये दुःखाचा भर प्रामुख्याने मानसिक
किंवा आध्यात्मिक पातळीवर असल्याचे मला आढळून आले. सर्वच राष्ट्रांना अशा असमतोल संस्कृतीचे दुःखद परिणाम भोगावे लागत आहेत. हिंदुस्थान व इतर अनेक पौर्वात्य देशांना अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य राष्ट्रापासून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. अमेरिकन लोकांचा व्यावहारिक दृष्टीचा व कार्यक्षमतेचा जर त्यांनी कित्ता गिरवला तर त्यांना पुष्कळ फायदा होण्यासारखा आहे. उलटपक्षी पाश्चिमात्य लोकांना जीवनामध्ये आवश्यक अशा आध्यात्मिक बैठकीची सखोल जाणीव आपल्या मनामध्ये आहे. विशेषीकरून मनुष्यमात्राने जागृत बुद्धीने परमेश्वराशी संपर्क साधण्याचे ज्ञान जे पुरातन काळापासून भारताच्या भूमीवर प्रगत झालेले आहे, त्या तंत्राचा अभ्यास करणे पाश्चिमात्य जगाला फारच जरुरीचे आहे. सर्व बाजूंनी विकसित झालेली अशी संस्कृती निर्माण करणे हे ध्येय केवळ कल्पनेतच राहणारे किंवा असंभाव्य आहे असे नाही. हजारो वर्षे भारतामध्ये या दोन्ही गोष्टी आध्यात्मिक दृष्टी व सुखसमृद्धी एकत्र अशा नांदलेल्या आहेत. हिंदुस्थानच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये हा परवाचा 200 वर्षांचा दैन्याचा काळ म्हणजे त्या देशातील लोकांच्या पूर्वकर्माचा एक किंचित काल टिकणारा असा परिपाक आहे. जगाच्या इतिहासामध्ये कित्येक शतके हिंदुस्थानची संपत्ती असा परवलीचा शब्द झाला होता. समृद्धी मग ती भौतिक असो की आध्यात्मिक असो, ही ऋत जे आहे त्यावर उभारलेली एक इमारत आहे. ऋत म्हणजे विश्वव्यापक नियम अथवा सदाचार. ह्या दिव्यतेच्या देवतेमध्ये, निसर्ग देवतेमध्ये कृपणता अशी कोठेही नाही. हिंदू धर्मशास्त्राची शिकवण अशी आहे की मनुष्य हा जो ह्या विशिष्ट भूलोकाकडे आकर्षिला गेला जातो त्याचा हेतू हा की त्याने आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा अधिक विकास होण्याकरता प्रत्येक जन्माजन्मामधून क्रमाने अगणित मार्ग शिकावेत आणि भौतिक परिस्थितीवर वर्चस्व मिळवावे. हे महान सत्य पूर्व आणि पश्चिम ही वेगवेगळ्या पद्धतींनी शिकत असतात आणि म्हणून त्यांनी ह्या संशोधनात मिळालेल्या अनुभवाचा फायदा परस्परांना आनंदाने द्यावा. पृथ्वीवर जन्मास घातलेली आपली मुले प्रयत्नशील राहून आपली जागतिक संस्कृती दैन्य, रोगराई व आत्म्यासंबंधीचे अज्ञान ह्यांपासून मुक्त ठेवतात. हे पाहून त्या परमेश्वराला निसंशय आनंदच होत असतो. ही गोष्ट निर्विवाद खरी आहे, यात बिलकुल संशय नाही. मनुष्यास आपल्या आत्मिक सामर्थ्याचे विस्मरण होते आणि हे त्याच्या सर्व दुःखांचे मूळ कारण आहे. समाज हा देव स्वरूप कल्पून त्या समाजाच्या शिरावर टाकलेली सर्व पातके वास्तविक पाहता प्रत्येक माणसाच्या शिरावर टाकावयास पाहिजेत. कल्पनेचे मनोराज्य प्रथम आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या हृदयामध्ये उगवायला पाहिजे आणि त्यानंतर त्या मनोराज्याचा नागरिक सद्गुणांमध्ये विकास होऊ शकतो. अंतःशुद्धीमधूनच बाह्यशुद्धी परिणत होते. हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या माणसाने आपल्या स्वतःची प्रथम सुधारणा केली असेल तोच मनुष्य इतर हजारो माणसांना सुधारू शकेल. जगातील सर्व धर्मशास्त्रे ही कालाच्या कसोटीतून तावून सुलाखून निघालेली आहेत आणि ती तत्वतः एकच आहेत. माणसाने उच्च स्तरावर प्रगत व्हावे यासाठी ही धर्मशास्त्रे त्या स्फूर्ती देत असतात. नवीन कराराच्या काही भागांवर मी माझे भाष्य केलेले आहे आणि ते सेल्फ रिअलायझेशन मॅगझिन करता मी माझ्या लघुलेखकास सांगत असताना माझा जो वेळ गेला तो माझ्या आयुष्यातील अत्यंत सुखाचा असा काळ होता. अत्यंत तळमळीने मी येशू ख्रिस्तास विनवले की तुझ्या शब्दांचा, तुझ्या वाक्यांचा वास्तविक अर्थ शोधून काढण्याकरता मला तू मार्गदर्शन कर. बायबलमधील पुष्कळ शब्दांचा अर्थ आज 20 शतके अगदी चुकीचाच लागलेला आहे. एके दिवशी रात्री मी आपला शांतपणे प्रार्थनेत मग्न होतो. एन्सिनिटासच्या आश्रमामध्ये एका बैठकीच्या खोलीत मी बसलेलो होतो. इतक्यात त्या खोलीमध्ये नीलमण्यासारखा एक प्रकारचा निळसर प्रकाश भरून राहिला आणि त्या प्रकाशात भगवान येशू ख्रिस्ताची देदीप्यमान मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. येशू ख्रिस्ताची शरीरयष्टी अगदी 25च्या सुमारास तरुण मनुष्याची होती. दाढी व मिशा तुरळक, पाठीमागे रुळणारे लांब केस आणि डोक्यावर त्या केसांच्या मधोमध भांग पाडलेला होता व मुखाभोवती सोनेरी रंगाचे तेजोवलय होते. त्याचे डोळे चिरंतन स्वरूपाचे चमत्कृतीपूर्ण असे होते. त्या डोळ्यातल्या अभिव्यक्तीमध्ये वारंवार जो सारखा दिव्य फरक होत होता त्यातील गर्भित अर्थ मी माझ्या अंतस्फूर्तीने समजून घेतला. त्याच्या त्या दिव्य दृष्टीमध्ये असंख्य विश्वांना धारण करण्याचे सामर्थ्य होते असे मला वाटले. त्याच्या मुखाशी एक पवित्र पेला मला दृष्टिगोचर झाला. तो तसाच माझ्या ओठापाशी आला आणि तेथून तो परत येशूकडे गेला.
काही थोड्या क्षणांनी त्याने काही सुंदर शब्दांचा उच्चार केला. ते शब्द केवळ मलाच उद्देशून उच्चारलेले होते आणि म्हणून ते मी माझ्या हृदयात अगदी जपून ठेवलेले आहेत. 1950 आणि 1951मध्ये कॅलिफोर्नियातील मोहावे वाळवंटाजवळील एका SRF आश्रमामध्ये मी बरेच दिवस घालवले. तेथे राहून मी भगवद्गीतेचे भाषांतर केले आणि योगाच्या निरनिराळ्या मार्गांवरती मी एक सविस्तर टीका लिहिली. भारताच्या त्या सर्वोच्च धर्मग्रंथामध्ये एका योग क्रियेचा स्पष्टपणे असा दोनदा उल्लेख केला गेलेला आहे. भारताच्या ह्या सर्वोच्च धर्मग्रंथामध्ये जो उपदेश केलेला आहे तो जसा नैतिक आध्यात्मिक स्वरूपाचा आहे तसा व्यावहारिक स्वरूपाचाही आहे. आपल्या स्वप्नदृष्टीच्या महासागरामध्ये श्वास हा एक भ्रम निर्माण करणारा विशिष्ट वादळाचा प्रकार आहे. त्या श्वासामुळे आपल्याला आपल्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती विशिष्ट तरंगाची जाणीव होते. अशा तऱ्हेचे हे विविध तरंग निरनिराळी माणसे व इतर जडवस्तू निर्माण करतात. मनुष्याला आपल्या अहंतेची किंवा विवक्षित अस्तित्वाची जाणीव असते. खरे पाहिले तर त्याचे ते एक स्वप्नच असते आणि त्या स्वप्नामुळे त्याला जरा त्रासच होतो. ह्या स्वप्नाच्या अवस्थेतून त्याला उठवण्याकरता नुसते तात्विक आणि धार्मिक ज्ञान देऊन कार्यभाग होत नाही. असे पाहिल्यावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे एका पवित्र विद्येकडे लक्ष वेधले. या विद्येमुळे साधक योगी आपल्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवतो आणि आपल्या शरीराचे स्वेच्छेनुसार विशुद्ध अशा शक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणतो. ही जी योगविद्येची मोठी कसरत आहे ती आधुनिक शास्त्रज्ञांच्या तात्विक विचार कक्षेच्या बाहेर बिलकुल नाही. आजच्या अणुयुगाचे हे आधुनिक शास्त्रज्ञ अग्रणी होत. सर्व वस्तू ज्यात हे शक्तीमध्ये परिवर्तन पाहू शकते ही गोष्ट आता प्रयोगांनी सिद्ध झालेली आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये योगविद्येची फार स्तुती केलेली आहे, कारण ही विद्या अशी आहे की कोणत्याही साधारण माणसाने तिचा उपयोग करून घ्यावा. आता ही गोष्ट खरी की प्राणाचे हे गूढ रहस्य मधून योगासारख्या तांत्रिक साधनेच्या प्रयोगाखेरीज उकलले गेलेले आहे. याचे उदाहरण द्यावयाचे म्हणजे असे की हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अशा अवलियांनी परमेश्वरावरील आपल्या अत्युत्कट भक्तीने औपचारिक योगाभ्यासाशिवाय सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत. असे ख्रिस्ती, मुसलमान व अन्य साधू संत बरेच आहेत. त्यांनी सुद्धा श्वासरहित आणि निश्चल अशा सविकल्प समाधीचा अनुभव घेतलेला आहे. असे आढळून आलेले आहे सविकल्प समाधीखेरीज कोणत्याही साधकाला परमात्म दर्शनाच्या प्रथमावस्थेत प्रवेश करता येत नाही. 17व्या शतकातील ख्रिश्चन गूढवादी बंधू लॉरेन्स आपल्यास असे सांगतो की आपल्या परमात्म दर्शनाचा पहिला साक्षात्कार एक झाड पाहून झाला. आता जवळजवळ सर्व मनुष्य प्राण्यांनी झाड पाहिलेले आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांपैकी फारच थोड्यांना ते झाड पाहिल्यावर ते झाड निर्माण करणारा जो परमेश्वर त्याचे दर्शन झालेले आहे. अध्यात्म मार्गाने जाणाऱ्या सर्व धर्मातील एकाग्र चित्ती संत पुरुषांना अदम्य उत्कट असे भक्तीचे सामर्थ्य विनासायास प्राप्त झालेले असते व तसे सामर्थ्य बहुतेक माणसांच्या ठिकाणी बिलकुल नसते. तरीसुद्धा सामान्य माणसाला परमात्म्याशी संपर्क साधण्याच्या शक्यतेचा दरवाजा बंद करून टाकलेला नाही. आपल्या आत्म्याचे नष्ट झालेले स्मरण होण्यासाठी त्याने क्रियायोगाच्या तंत्राची साधना करावी. क्रियायोगाचा अभ्यास म्हणजे काही नैतिक दंडकांचे दररोज करावयाचे पालन आणि हे परमेश्वरा, तुला जाणून घेण्याची मला तळमळ लागली आहे अशा तऱ्हेची कळकळीची प्रार्थना दररोज करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेणे हे होय. योगविद्येची सर्व जगाला उपयुक्तता अशी आहे की सर्वसाधारण मनुष्याला आपल्या दैनिक कार्यक्रमात आचरता येणाऱ्या शास्त्रीय पद्धतीने साधनेने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. भक्तिमार्गाची उत्कटता साधारण माणसाच्या भावनाशक्तीच्या पलीकडील आहे. हिंदुस्थानातील महान जैन उपदेशकांना तीर्थंकर म्हणतात. तीर्थ म्हणजे नदीचे तीर पार करून देणारे. ह्या उपदेशकांना तीर्थंकर जे म्हणतात त्याचे कारण असे की गोंधळून गेलेल्या व संत्रस्त झालेल्या माणसाला ह्या संसाररूपी वादळी समुद्रामधून पार पडण्याचा मार्ग ते दाखवितात. शब्दार्थाने संसारात राहिल्याने कमीत कमी लढण्याची झगडण्याची सवय लागते. म्हणून जो कोणी ह्या संसारी जगाचा मित्र होईल तो परमेश्वराचा शत्रू ठरेल. परमेश्वराचे मित्रत्व साध्य करावयाचे असेल
तर त्याला स्वतःची अनिष्ट कर्मे नाहीशी करावयास लागतील. ह्या पूर्वकर्मांमुळे तो ह्या मायावी जगाकडे एखाद्या बंद्या गुलामाप्रमाणे निमूटपणे खेचला जातो. कर्मांविषयीच्या लोह सदृश नियमनाचे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे ह्या कर्मपाशातून अंतिम मुक्तता मिळवण्याचा मार्ग जिज्ञासू व निष्ठावंत साधकाला खात्रीने सापडतो. मनुष्य प्राण्यांना ही जी कर्माची गुलामगिरी सहन करावी लागते त्याचे मूळ कारण मायेने अंध झालेल्या चित्ताच्या वासनांमध्ये असते आणि चित्त निरोधावरच योगाच्या साधनेचा भर असतो. योग साधनेने चित्तावर चढलेली कर्मजन्य अज्ञानाची पटले दूर होतात आणि मनुष्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते. ह्या पृथ्वीवर मनुष्य मात्राला जे काही काळ राहावे लागते त्याचा हेतू एवढाच आहे की त्याला जन्म आणि मरण यांचे रहस्य समजावे. जन्ममृत्यूच्या रहस्याचा श्वासाशी प्राणाशी फार निकटचा संबंध आहे. श्वासविहीनत्व निष्प्राणत्व म्हणजेच अमरत्व हे सत्य समजल्यामुळे ते ध्यानात ठेवून हिंदुस्थानातील प्राचीन ऋषींनी श्वासोच्छ्वास हा एकमेव धागा पकडून त्यावरून एक संक्षिप्त व विशुद्ध असे श्वासहीनतेचे शास्त्र तयार केले. भारताने जगाला दुसरी काहीही देणगी दिली नसली तरी क्रियायोगासारखे राजन्य अनुदान दिलेले आहे ते पुरेसे आहे. बायबलमध्ये असे कितीतरी उतारे आहेत की ज्यांवरून असे स्पष्ट दिसून येते की हिब्रू प्रेषितांना ही गोष्ट चांगली माहिती होती की परमेश्वराने शरीर आणि मन यांना जोडणारा श्वास किंवा प्राण हा एक सूक्ष्म दुवा निर्माण केला आहे. जेनेसिसमध्ये म्हटलेले आहे, परमेश्वराने त्या प्रभूने जमिनीवरील मातीमधून मनुष्य निर्माण केला आणि त्याच्या नाकपुड्यात प्राण घातला आणि अशा तऱ्हेने मनुष्य हा एक जिवंत आत्मा म्हणून तयार झाला. मनुष्याच्या शरीरामध्ये जे रासायनिक व धातूंचे घटक आहेत तेच जमिनीवरील मातीत सापडतात. माणसाचा जड देह हा कोणत्याही तऱ्हेची क्रिया करीत नाही किंवा कोणत्याही प्रकारची गती किंवा शक्तीचा तो आविष्कार करीत नाही. प्राणप्रवाह त्या देहाला आत्म्याकडून श्वासामार्फत वायूमार्फत जिवंतपणा पुरवितात. जर अबोध माणसांना असे चैतन्य पुरवले गेले नाही तर ती माणसे काही एक करू शकणार नाहीत. हे जे मनुष्याच्या शरीरामध्ये प्राणप्रवाह किंवा सूक्ष्म जीवनप्रवाह वाहत असतात ते 5 प्रकारचे आहेत. ह्या पंचप्राणांतून सर्वव्यापी अशा आत्म्याच्या ओम स्पंदनाचा आविष्कार होत असतो. शरीरातील पेशींवर जीवनाचे प्रतिबिंब किंवा पडछाया जी टाकली जाते त्यामुळेच मनुष्याला शरीराबद्दल आसक्ती वाटते. तो मातीच्या एखाद्या ढेकळाबद्दल तसा इतका आदर किंवा तशी इतकी आस्था दाखवणार नाही हे उघड आहे. मनुष्य प्राणी आपल्या शरीराशी भ्रममूल असे जे तादात्म्य पावतो त्याचे कारण हे आहे की आत्म्याकडून जीवनप्रवाह प्राणवायू घेऊन त्याच्या शरीरात इतक्या वेगाने वाहतो की मनुष्य परिणामाला कारण समजून एखाद्या मूर्तीपूजकाप्रमाणे आपल्या स्वतःच्या शरीराला सजीव मानतो. मनुष्याची जागृतावस्था म्हणजे शरीर व श्वास यांबद्दलचे त्यास असलेले भान. अर्धजागृत अवस्थेमध्ये म्हणजे झोपेत असल्याप्रमाणे त्याचे मन क्रियाशील असते, पण थोडा वेळ त्याचा शरीर व श्वास यांच्याशी संबंध तुटतो. इंद्रियातीत अवस्थेमध्ये त्याला असे कळून चुकते की शरीर व श्वास यांच्यावर आपले अस्तित्व अवलंबून नाही. हा एक भ्रम होता. त्याचे प्रतिबिंब म्हणून निर्मिलेला जो आत्मा त्याला या इंद्रियातीत अवस्थेमध्ये अगदी प्रथमच अशी ह्या श्वसनरहित अवस्थेत स्वतःच्या स्वरूपाची जाणीव होते. ज्या क्षणी आत्मा व शरीर ह्यांना सांधणारी श्वासरूपी कडी उत्क्रांतिमय कर्माने तुटते त्यावेळी मरण नावाने ओळखले जाणारे आकस्मिक स्थित्यंतर घडून येते. शारीरिक पेशी पुनरपी आपल्या नैसर्गिक अचेतनात जातात, परंतु क्रियायोगी ही प्राणग्रंथी आपल्या इच्छेनुसार शास्त्रीय पद्धतीने तोडू शकतो. इतर सामान्य जनांसारखी कर्मिक आवश्यकतेच्या आघाताने नव्हे. योगी मनुष्यास प्रत्यक्ष अनुभवाने आपल्या मूलभूत अदेहीपणाचे ज्ञान झालेले असते आणि हा भौतिक देह भरवसा ठेवण्यासारखा नाही अशी मृत्यूकडून सूचना मिळण्याची त्याला जरूर राहत नाही. जन्माजन्मांतून प्रत्येक मनुष्य आपापल्या पद्धतीनुसार व मान्यतेनुसार अशा देवत्व स्थितीप्रत प्रगती करीत असतो. अशा तऱ्हेची त्याची आगेकूच चालू असताना मरण त्याला रोखून धरत नाही. मरण केवळ त्याला पारलौकिक सूक्ष्म जगतामध्ये अधिक अनुकूल वातावरण निर्माण करून देते की जेथे तो आपल्या मलाची विशेष रीतीने शुद्धी करू शकतो. तू मनाला त्रास करून घेऊ नकोस. माझ्या पित्याच्या वाडीत मोठमोठ्या हवेल्या आहेत. परमेश्वराने हा भूलोक किंवा याच्यावरचा भूवरलोक हे लोक रचण्यामध्येच आपली शक्ती व बुद्धी सर्वस्वी खर्च करून टाकलेली नाही.
सारंगी वाजवण्यापेक्षा अधिक मनोरंजक असे आपल्या हाती परलोकात देण्यासारखे त्याच्याजवळ नाही काय? मरण म्हणजे काही जीवनाचा शेवटला पूर्णविराम नाही किंवा जीवनातून कायमची मुक्तता नाही, किंवा मरण म्हणजे काही अमरत्वाचे प्रवेशद्वार नाही, ज्याने आपल्या आत्म्याला या भूलोकाच्या सुखांमध्ये तृप्त करून टाकलेले आहे. त्याला परलोकातील विविध प्रकारचे सूक्ष्म व तरल असे आनंदाचे प्रसंग उपभोगता येणार नाहीत. परलोकात तो केवळ सूक्ष्मतर दर्शनांचाच, दृश्यांचाच संग्रह करू शकेल आणि जे काही शिव व सुंदर आहे, की जे दोन्ही एकरूपच आहे, त्याचा अधिक संवेदनशीलतेने, जाणीवेने अनुभव घेऊ शकेल. मुमुक्षुने ह्या जड जगताच्या ऐरणीवर आध्यात्मिक अमरत्वाचे सुवर्ण ठाकून ठोकून घेतले पाहिजे. अशा तऱ्हेने महाप्रयासाने मिळवलेला हा सोन्याचा खजिना आपल्या हातात घेऊन लोभी अशा यमराजाला एकमेव अशिताने स्वीकारण्याजोगी देण्यासारखी देणगी आहे. ही देणगी देऊन मनुष्य प्राणी ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमचा सुटतो, कायमची मुक्ती मिळवू शकतो. कित्येक वर्षे मी एन्सिनिटास व लॉस एंजेलिस येथे पातंजलीच्या योगसूत्रांवर व हिंदू तत्त्वज्ञानाच्या इतर गहन ग्रंथांवर वर्ग चालवले. परमेश्वराने आत्म्याची आणि शरीराची अशीही सांगड का घालून दिली आहे? वर्गातील एका विद्यार्थ्याने मला विचारले, सृष्टीच्या ह्या उत्क्रांतिमय नाटकाला ही सुरुवातीची गती देण्यामध्ये त्याचा काय हेतू होता? इतर असंख्य माणसांनी असाच प्रश्न अनेक वार विचारलेला आहे. तत्त्वज्ञानांना आजपर्यंत ह्या प्रश्नाचे समाधानकारक असे उत्तर देता आलेले नाही. श्री युक्तेश्वर थोडेसे विनोदाने हसून कधीकधी म्हणत, काही थोडी रहस्य अनंत काळाला उलगडायला ठेवून द्या ना. मनुष्याची मर्यादित तर्कबुद्धी अजन्मी अनादी अनंताचे अकल्पनीय हेतू कसे समजू शकेल? दृश्य जगतामधील कार्यकारणवादाच्या सिद्धांताने मर्यादित झालेली माणसाची तर्कबुद्धी अनादी आणि असृष्ट अशा ईश्वराच्या स्वरूपाचे गूढ रहस्य समजून घेण्याच्या कामी हतबुद्ध ठरते. तरी पण माणसाची तर्कबुद्धी सृष्टीचे हे कोडे उलगडण्याच्या कामी जरी कुचकामी ठरली, तरी प्रत्येक रहस्य शेवटी परमेश्वर स्वतःच आपल्या भक्तांना उलगडून दाखवतोच. ज्या माणसाला ज्ञान मिळवण्याची तळमळ लागली आहे, तो ह्या दिव्य योजनेची ही साधी बाराखडी गिरवण्यात समाधान मानतो. कारण ह्या गोष्टीच्या शोधाकरता त्याला अशी सुरुवात करावी लागते. जीवनाच्या आईन्स्टाईनच्या सिद्धांताचा अगदी बिनचूक असा गणिती आलेख समजून घेण्याची तो घाई करीत नाही. कोणाही मनुष्याने आजवर कधीही ईश्वरास पाहिलेले नाही, पण पित्याच्या हृदयामध्ये विराजमान असा तो एकच पुत्र आहे आणि त्यानेच साकार रूप धारण करून आपल्या स्वतःला प्रगट केलेले आहे. येशू ख्रिस्ताने खुलासा करण्यासाठी असे सांगितले आहे, खरे आहे, खरे आहे. मी तुम्हाला सांगतो की पुत्र स्वतःचे असे काही करू शकत नाही. आपल्या पित्याला जे काही करताना पाहतो तेच तो करतो. पिता जे काही करतो त्याचप्रमाणे पुत्र करतो. ईश्वराची ही त्रिगुणात्मक प्रकृती ह्या दृश्यमान अशा विश्वामध्ये हिंदू शास्त्राप्रमाणे 3 प्रतीक स्वरूपांमध्ये प्रकट झालेली आहे. ब्रह्मदेव म्हणजे विधाता, विष्णू हा पालनकर्ता व शिव हा संहारकर्ता. ही त्रिगुणात्मक प्रकृती ह्या स्पंदनात्मक सृष्टीमध्ये अविरतपणे व्यक्त होत असते. परमतत्व हे माणसाच्या विचारशक्तीच्या पलीकडील आहे. म्हणून श्रद्धाळू हिंदू मनुष्य त्या परमतत्वाची ह्या त्रिमूर्तीच्या पवित्र मूर्तीमध्ये पूजा करतो. असे असूनही परमेश्वराचे हे विश्वाचे उत्पत्ती, पालन व संहार करणारे स्वरूप हे त्याचे अंतिम किंवा मूलभूत नाही. परमेश्वराच्या मूलभूत सत्य स्वरूपाचे ज्ञान त्रिमूर्तीची सर्व रहस्य जाणूनही होणार नाही. कारण त्याचे बाह्य स्वरूप जे या दृश्य अशा अणुमय जगताच्या जड स्वरूपात प्रगट झालेले आहे, ते परमेश्वराचे मूळ स्वरूप दाखवित नाही, फक्त त्याच्या कृतींचा आविष्कार करते. परमेश्वराच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान त्या वेळेलाच होते की ज्यावेळी पुत्र पित्याकडे वरती जातो. मुक्तात्मा त्यावेळी तरंगमय प्रदेशापार होऊन तरंगरहित अशा मूल तत्वामध्ये प्रवेश करतो. मोठमोठे प्रेषित जरी झाले तरी अंतिम रहस्याची उकल करण्याकरता आवर्जून विनंती केल्यावर सुद्धा ह्या प्रश्नाविषयी मौन बाळगतात. पायलटने जेव्हा विचारले, सत्य म्हणजे काय, तेव्हा येशू ख्रिस्ताने काही उत्तर दिले नाही. अर्थात पायलटसारख्या लब्ध प्रतिष्ठित बुद्धिवाद्यासारख्याचा हा अहंकारयुक्त प्रश्न त्याच्या जिज्ञासू वृत्तीतून क्वचितच निघाला असेल. कारण आध्यात्मिक मूल्यांबद्दल काही एक श्रद्धा त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे असे लोक
पोकळ डौलाने असा प्रश्न विचारतात. त्यांना जणू वाटते की आपण अगदी मनमोकळी व पूर्वग्रहरहित आहोत. ह्याच उद्दिष्टाकरता मी जन्मास आलो आणि त्याच कार्याकरता मी ह्या जगात प्रवेश केला की ह्या सत्याचा मी साक्षात्कार करावा. जो सत्याचा प्रेमी असेल तो माझा उपदेश ऐकील. ह्या थोडक्या शब्दांमध्ये येशू ख्रिस्ताने असंख्य गोष्टी सांगितल्या आहेत. परमेश्वराचा पुत्र आपल्या स्वतःच्या जीवनाने साक्षात्कार घडवून आणतो, तो म्हणजे सत्याचे प्रतीक. सत्य आणखीन त्याने स्पष्ट जर केले तर ते त्याचे औदार्य होय, कारण तसे स्पष्ट करण्याची तादृश जरुरीही नाही. सत्य म्हणजे काही सिद्धांत नव्हे. सत्य म्हणजे काही तत्त्वज्ञानानुसार आधारलेली कल्पना नव्हे. सत्य म्हणजे काही बुद्धिवाद्यांची अंतर्दृष्टी नव्हे. सत्य म्हणजे सत्स्वरूपाशी प्रत्यक्ष संपर्क. माणसाच्या दृष्टीने सत्य म्हणजे तो स्वतः आत्मा आहे. ह्या आपल्या खऱ्याखुऱ्या स्वरूपाचे न डळमळणारे असे ज्ञान येशू ख्रिस्ताने आपल्या आयुष्यातील प्रत्येक शब्दाने आणि कृतीने असे सिद्ध केले की त्याला आपल्या स्वरूपाचे सत्य माहीत होते. ते सत्य म्हणजे आपला उगम ईश्वराच्याच मध्ये आहे हे होय. आणि अशा तऱ्हेने विश्वव्यापी कूटस्थ चैतन्याशी संलग्न झाल्याचे तो साध्यासुध्या पण निश्चित अर्थाच्या शब्दात बोलू शकला की जो कोणी सत्याच्या पक्षाचा असेल त्याला माझा आवाज ऐकू येईल. बुद्धाने सुद्धा अध्यात्मविद्येच्या अंतिम प्रश्नावर प्रकाश टाकण्यास इन्कार केला. त्याने फक्त वरवर एवढे सांगितले की माणसाने ह्या भूलोकातील जे थोडे आयुष्य आहे त्याचा त्याने आपले नैतिक मूल्य परिपूर्ण करण्याकडेच उपयोग करावा हे उत्तम. चिनी गूढवादी लाओ त्सू यांची शिकवण अगदी बरोबर आहे. ज्याला तत्त्व माहीत आहे तो दुसऱ्याला सांगत नाही आणि जो ते सांगतो ते त्याला माहीतच नसते. परमेश्वराविषयीचे अंतिम रहस्य हा काही चर्चेचा विषय नाही. त्याच्या ह्या स्वरूपाचे गुप्त रहस्य समजावून घेणे ही एक कला आहे आणि ती कला अशी आहे की ती एका माणसाला दुसऱ्या माणसाने शिकवता येणारी नाही. तेथे फक्त परमेश्वरच गुरु होय. निश्चल राहा आणि मी ईश्वर आहे हे समजावून घे. परमेश्वराचा आवाज त्याच्या सर्व व्यापकतेला बाधा न येता अगदी निर्दोष असा शांतीमध्ये स्तब्धतेमध्ये ऐकू येतो. सृजनात्मक ओंकाराच्या स्पंदनाने तो हे सर्व विश्व गाजवून टाकतो आणि असा तो आद्य सनातन स्वर तत्क्षणीच आपल्या स्वतःचे अशा सुगम शब्दांमध्ये परिवर्तन करतो की ते शब्द भक्ताला अगदी सहज आणि स्पष्टपणे समजावेत. सृष्टी निर्माण करण्याचा परमेश्वराचे हेतू या पद्धतीने मनुष्याच्या बुद्धीला समजावा असा वेद ग्रंथांमध्ये विशद केलेला आहे. प्राचीन ऋषींनी असे सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा आत्मा म्हणून परमेश्वराने निर्माण केला आणि तो असा की त्या आत्म्याने परमतत्वात विलक्षण असा आविष्कार करावा. सर्व मनुष्य मात्र अशा तऱ्हेने ह्या दिव्य व्यक्तित्वाचा एक एक असा अंश आहे. सर्व माणसे परमेश्वराला सारखीच प्रिय असतात. भारत हा सर्व राष्ट्रांमध्ये वडील भाऊ आहे. हे जे दिव्य ज्ञान भारताने साठवलेले आहे त्या ज्ञानाची सर्व माणसे सारख्या हक्काने वारसदार आहेत. सर्व सत्याप्रमाणे वेदप्रणित सत्य हेही परमेश्वराचे आहे, भारताचे नव्हे. ते महान ऋषी की ज्यांच्या मनांनी वेदांमधील गूढ रहस्यांचे आकलन केले तेही मानव प्राणीच होते. त्यांनी या भूलोकावरच जन्म घेतला होता. त्यांनी काही दुसऱ्या भूलोकावर जन्म घेतला नव्हता. त्या ऋषींना सर्व मानवतेची मानव्याची समबुद्धीने सेवा करावयाची होती. सत्याच्या साम्राज्यात सर्व माणसे सारखी. तेथे राष्ट्रांमध्ये किंवा वंशावंशांमध्ये भेदभाव निरर्थक आहेत. हे सत्य ग्रहण करण्यास एकच गुणवत्ता व ती म्हणजे आध्यात्मिक योग्यता. परमेश्वर हा प्रेमस्वरूप आहे. सृष्टी निर्माण करण्याच्या त्याच्या हेतूचे मूळ प्रेमातच आहे. हा एवढा साधा विचार मनुष्याच्या मनाला अंतःकरणाला दिलासा देत नाही काय? त्याला पुस्तकी पांडित्याची काय जरुरी आहे? ज्याने ह्या सत्याच्या गाभ्याचा शोध घेतलेला आहे तेथपर्यंत जो पोचलेला आहे असा प्रत्येक संत महात्मा निश्चयपूर्वक हेच सांगतो की हे दिव्य विश्व एका योजनेवर हुकूम चाललेले आहे आणि ते सुंदर आहे, आनंदाने परिपूर्ण आहे. तुम्ही जे बाहेर पडाल ते आनंदात बाहेर पडा आणि शांततेने वर्तत राहा. 20व्या शतकातील परिस्थितीने भारावलेली माणसे ते अद्भुत वचन आतुरतेने ऐकत आहेत. या वचनातील पूर्ण सत्य हे ईश्वराच्या प्रत्येक भक्ताने जाणलेले असते. तो भक्त मोठ्या बहादुरीने आपल्या वारस हक्काने आलेल्या मालमत्तेचा पुनरपी ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असतो.
क्रियायोगाचा हा पवित्रसा प्रयोग पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे नुकताच सुरू झालेला आहे. सर्व लोकांना असे समजून येऊ की मनुष्याच्या साऱ्या यातना, सारी दुःखे नाहीशी करण्याकरता साक्षात्कार घडवून आणण्याचा एक निश्चित स्वरूपाचा वैज्ञानिक पद्धतीचा तो तांत्रिक मार्ग आहे. चमकणाऱ्या रत्नांप्रमाणे जगभर पसरलेल्या हजारो क्रियायोगी साधकांना माझे प्रेमपूर्ण तरंग पाठवित असताना मी पुष्कळदा कृतज्ञ बुद्धीने विचार करू लागतो, परमेश्वरा, तू ह्या वैराग्याला केवढे मोठे कुटुंब दिले आहेस. अधुना ईशा कथा समाप्तिंगता पुस्तक पठनमपि समाप्तिंगतम अस्तु तर्हि पुनर्मिलामः नूतनेन विषयेण सह. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.